माय चॅनल आणि सगळ्यांना दिवस खूप छान जाऊ दे. तर व्लॉग यायला थोडा लेटच झाला आहे कारण की हा फ्रायडेचा डेचा आहे. त्या दिवशी थोडी कामं जरा जास्तच होती आणि खूप घाई पण होती का तर कुठेतरी मला जायचं होतं. ते एंड ऑफ द व्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. आणि आता आपण असं फटाफट, हे माझं रोजचं स्ट्रगल आहे की सोलर नसल्यामुळं मला हे असं काही बकेट वगैरे घेऊन यावं लागतं. बट इट्स ओके, मला सवय झाली आहे त्याची. त्यामुळं फर्स्ट तर मी हेअर वॉश करणार होते. त्यासाठी म्हणलं की आधी जे हेअर टँगल वगैरे झाले आहे ते टँगल रिमूव्ह करून घेऊयात, म्हणजे हेअर वॉश करताना जास्त हेअरफॉल होणार नाही. आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट की हेअरफॉल तर होतो आहे बट ऑप्शन नाही आहे, थंडी चालू आहे, ते होत राहतं आणि थोडंसं डॅन्ड्रफ पण आहे. सो हे हेअर्स मी थोडे डिटँगल वगैरे करून घेतले. केसांना कितीही तेल लावलं तरी केस माझे खूप ड्राय दिसतात आणि स्वतःचं म्हणजे स्कॅल्पला एक ऑइल एक्सप्लेट करतं स्वतः स्कॅल्प माझं. सो थोडंफार मी हे डिटँगल वगैरे करून घेत होते आणि मग त्यानंतर थोडंसं विचार करते की अजून आज काही करता येईल मला. सो अशा रीतीने माझ्याकडं मेथीची भाजी पण होती. म्हणलं आज ती निवडायला तर लागलच. म्हणलं फर्स्ट फ्रेश वगैरे झालं की मग बघूयात पुढं किती टाईम भेटतो आणि काय नाही. मग हेअर्स वगैरे झाले. थोडंसं मी हेअर्सला माझे जरा जास्तच केअर करते आणि मला माझे हेअर्स खूप आवडतात. सो मी तर थोडंसं ते जे ब्रश येतं ना त्यानेसुद्धा थोडंसं मसाज करते, कारण की धुताना मसाज करायला प्रॉब्लेम नाही आहे बट तरी पण ती भीती वाटते की जास्त केस स्काल्पमुळे जर तुटली आणि थोडंसं स्काल्प खेचला जातो. सो ते जास्त होण्यापेक्षा हे असं केल्याने जरा थोडंसं मसाज पण मिळतो आणि जर कुठं एक्स्ट्रा काही स्कॅल्पला डॅन्ड्रफ वगैरे चिकटला असेल तर तोही वॉश करताना निघूनच जाणार, का तर ऑलरेडी मसाज केले. सो असं मी फ्रेश वगैरे झाले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे थंडी चालू आहे त्यामुळं स्किन केअर खूप मस्ट आहे. आय नो माझं अँगल चुकला आहे थोडासा बट थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण की आत्ताच न्यूली लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की ट्रायपॉड आणलं आहे बट स्टील मला जे आडवा कॅमेरा यूज करतात त्याचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, कारण की मी मोस्टली उभा कॅमेरा यूज करते. त्यामुळं ते थोडंसं अँगलचं होऊ शकतं आणि मग अशा तऱ्हेने मी थोडं हेअर्सला पाणी थोडंसं काढून घेते, कारण की मोस्टली एकदमच हे नको. सर्दीचा त्रास आहे, लास्ट टाईम पण बोलले मी होते की सर्दीमुळं थोडंसं डोकं दुखतं वगैरे, पण ऑप्शन नव्हता आज, कामं खूप आहेत. सो झटापट मी इथं केसांना मॉइश्चरायझर ऑलरेडी लावून घेतलं, कारण की टॉवेल लावल्यानंतर जास्त फेस म्हणजे थोडंफार माझं कवर निघून होतं जाईल त्यामुळे लावता केसातल्या येत नाही. टॉवेलला. मग थोडंसं माझं जे डेली रुटीन आहे, माझ्या डोळ्याला थोडं अजून आहे इन्फेक्शन, म्हणजे जे काही आहे रांजणवाडी वगैरे. सो मी ते जायचंच काजळ यूज करते अजूनही. ते थोडंसं झालं. मग सेल्फ केअर, लिप केअर तर खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर चाप लिप्स दिसतात इतके विचित्र ना. सो मी निव्हियाचं लिप बाम यूज करते. तुम्ही कोणतं यूज करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणतं सगळ्यात जास्त चांगलं आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की आत्ता तरी निव्हिया ओके आहे बट मला स्विच केलं पाहिजे, कारण की मला असं वाटतं की माझी लिप केअर मला थोडं वाढवलं पाहिजे. सो असं मी स्वतःला थोडंसं बघून घेत होते. मग आता तयार तर झाली आहे, पुढची कामं करून घेऊयात. जसं मगाशी बोलले की मला मेथी निवडायची होती, कारण की ती 2-3 दिवस झाले फ्रीजमध्ये होती. थोडीशी सुकली आहे बट मी त्यातली जे काही चांगली मेथी होती तेवढीच म्हणजे पानं काढून घेतली, बाकीची ती वायाच गेली आहे. सो थंडीमध्ये तर मेथी किंवा पालेभाज्या जे काही आहेत ते जरा चांगल्या भेटतात आणि मला पालेभाज्या आवडतात. सो मी मोस्टली मेथी, कांद्याची पात असं हे छान वाटतं खायला, किंवा शेपू पण, आणि पालकाची गरगटी म्हणजे घुटं म्हणतात काही लोक, काहींचे तर अजून काय म्हणत असतील तर मला नक्की सांगा. नेक्स्ट आणि रेसिपी थोडंसं नॉनव्हेजचं पण असेल. सो नॉनव्हेज कोण लवर असेल तर त्यांनी प्लीज
कमेंट करून सांगा की रेसिपी कोणती आवडेल बघायला. सो आत्ता तरी मी इथं मेथी सगळी निवडून घेते आहे फटाफट, का तर एक काम करायला बसले आणि अजून दुसरं काम मध्येच नाही असं होणारच काम आहे. नाही. इथं मी मेथी निवडते तेवढ्या वेळात माझ्या मांजराने किचनमध्ये काहीतरी पराक्रम केला. सो मध्येच उठून जावं लागलं, त्याला पण घेऊन यावं लागलं. मग तोवर म्हटलं आता जाऊ दे, आणि मध्ये व्हिडिओ पॉज झाला होता. सो मधलं काही शूट नाही करता आलं. आणि त्यानंतर महाराज एवढं सगळं पराक्रम करून शांत बसले होते. त्यानंतर म्हटलं आता केस थोडीशी पाणी निघालं असेल तर ठीक आहे, तोवर काढून घेऊया टॉवेल आता, बस जास्त पण नको, नाहीतर ते गारठा डोक्यात बसतो. सो मी इथं आत्ता असंच ठेवणार आहे. नंतर थोडं कामं उरकल्यानंतर निवांत असं ड्रायर यूज करेल, कारण की हेअर वॉश करायचं तसं प्लॅनिंग नव्हतं. बट अचानक मला अपॉइंटमेंट भेटली पार्लरची. सो मी आज पार्लरमध्ये जाऊन काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच. सो इथं माझी बाकीची कामं उरकायचं चाललं होतं. फर्स्ट तर डस्टबिनला कॅरीबॅग लावणे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर ते खूप खराब होतं आणि मग ते वॉश करायला मग परत ते चांगलं वाटत नाही. सो डस्टबिनला कॅरीबॅग लावलेली चांगली. बाकीचं आता उरकायला घेतच होते आणि खूप पसारा झाला होता किचनमध्ये, कारण की मॉर्निंगला ब्रेकफास्ट झाला आणि दुपारचं जेवणही बनवायचं होतं, अजून मला बाकी होतं. सो मी पटापट आवरत होते. तेवढ्या वेळात मग नंतर आठवलं की अरे यार ॲप्रॉन घातलं आहे तर जरा बरं होईल, कारण की पाणी वगैरे लागलं, कुठं काही सांडल वगैरे, कपडे पण खराब होते. सो मी ॲप्रॉन मोस्टली कधी कधी यूज करते, कधी कधी नाही करत. तर इथं सगळं उचली केली फटाफट.
यूज केला आहे ते आत्ता, नाहीतर मग मी यूज करत असते कारण की सर्दीमुळं होतं. सो डिटँगल तर करून घेतले. त्यानंतर मध्ये मध्ये मी चहा ठेवला होता. ऑलमोस्ट मला खूप म्हणजे संध्याकाळ झाली होती, 6 वाजत आले होते आणि म्हटलं आता ठीकच आहे. तोवरही माझी केस सुकली नव्हती, सुकत नाहीत थंडीमुळे किंवा म्हणजे पाणी राहतं थोडं केसांमध्ये. तर तसंच माझं चाललं होतं की नाही बाबा आता चहा वगैरे घेऊयात. मग त्याच्यानंतर म्हणलं की आता चहा झाल्यानंतर थोडं चेंज वगैरे करायचं होतं कारण की तिथे गेल्यानंतर परत ते क्रीम वगैरे केसांना वगैरे लागणार. परत ते सगळं टी शर्ट वगैरे खराब होण्यापेक्षा एखादं नॉर्मल काहीतरी घालून गेलेलं बरं आहे आपलं. कारण की टी शर्ट खराब झालं होतं, परत ते नाही यार चांगलं नाही वाटणार. परत तिथून यायचं एवढं लांबून, ते घाण तसं कपडे घेऊन येणं चांगलं नाही वाटत. सो मी थोडंफार चेंज वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग निघाले होते, बट जातानाचा व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे. सो डायरेक्ट पार्लरमध्ये गेल्यानंतरचं थोड्याशा क्लिप घेतल्या आणि इथं माझं जे काही हेअरचं जे काही ट्रीटमेंट वगैरे जे काही असेल ते मी घेतलं. अशी छानशी ट्रीटमेंट वगैरे झाली, मस्त असं व्हिडिओ केला आणि मग नंतर डायरेक्ट जेवण वगैरे करून घरी आलो. इथंच हा व्लॉग मी एंड करते आहे. कीप सबस्क्राईब आणि थँक्यू फॉर वॉचिंग.